Sanjay Raut, leader of Shiv Sena UBT, hailed the Union Cabinet's decision to grant classical language status to Marathi. Describing it as a significant honor, he noted that Marathi joins Bengali, Pali, Prakrit and Assamese in this recognition, highlighting the long-standing demand for such a status that has been supported by leaders across all political parties in Maharashtra. Raut emphasized that this achievement reflects the collective efforts of various stakeholders over the past 30 to 35 years, stating that it is not the credit of any single individual. He also criticized the BJP for its tendency to claim sole credit for accomplishments that are the result of border collaboration. गेले किमान 15 ते 20 वर्ष आम्ही सगळे महाराष्ट्रातले शिवसेना तर आहेच, पण महाराष्ट्रातले मराठी खासदार असतील किंवा आतापर्यंत आलेली सरकार असतील, त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सातत्यानं प्रयत्न केले, पाठपुरावा केला. प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत हे प्रस्ताव पाठवले आणि मराठी भाषेचं शेकडो वर्षापासूनचं योगदान देशाच्या संस्कृतीमध्ये याविषयी पुरावे दिले. अनेकदा आम्हाला नकारघंटा ऐकायला मिळाल्या. सध्याच्या गृहमंत्र्यांकडूनही नकारघंटा आम्हाला ऐकायला मिळाल्या होत्या मागच्या सरकारच्या काळात. तरीही जेव्हा जेव्हा संसदेचं सत्र सुरू होतं त्या प्रत्येक सत्रामध्ये महाराष्ट्रातले खासदार हे अभिजात भाषेच्या संदर्भातली मागणी करत राहिले, संबंधित मंत्र्यांना भेटत राहिले. अखेर काल ही घोषणा झाली, मराठी भाषेसह अन्य 4 भाषांना सुद्धा दर्जा दिलेला आहे. त्याबद्दल आम्ही आनंद व्यक्त केलेला आहे आणि या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. एक बऱ्याच कालखंडापासून एक मागणी होती आमची, आपल्या सगळ्यांची, ती पूर्ण झाली. ही आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे मराठी भाषेला राष्ट्रीय स्तरावर अनेक विद्यापीठातून आपलं स्वतःचं स्थान निर्माण करता येईल. अनेक गोष्टी आहेत. म्हणजे ती काय एकच गोष्ट नाही. मराठी भाषेच्या विकासासाठी केंद्राकडून आपल्याला पाठबळ मिळेल. अर्थात मराठी भाषा ही छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे, लक्षात घ्या. मराठी भाषा छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे, ज्ञानेश्वरांची भाषा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषा आहे, बाळासाहेब ठाकरेंची भाषा आहे, महात्मा फुल्यांची भाषा आहे. आणि या भाषेला हा जो दर्जा दिलेला आहे अभिजात भाषेचा, त्याच्यामुळे या भाषेची प्रतिष्ठा आणि सन्मान नक्कीच वाढला आहे. मराठी माणसाला भाषेला